नमस्कार, शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत मेथीच्या भाजीची एकदम नवीन रेसिपी शेअर करणार आहे। तुम्ही जर दरवेळेसची मेथीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा प्रकारे मेथीची भाजी बनवू शकता। खायला एक नंबर लागते, तसेच भाकरीसोबत तर हिची चवही दुप्पट होते। त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे मेथीची भाजी नक्की करून बघा। करायला एकदम सोपी आहे। अगदी घरात अवेलेबल साहित्यात तुम्ही चमचमीत अशी भाजी बनवू शकतात आणि टिफिनला देण्यासाठी ही भाजी खूप छान आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मेथी घेतलेली आहे। मेथी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी मी लसूण हा ठेचून घेतलेला आहे आणि एक मीडियम साईजचा कांदा मी कट करून घेतलेला आहे। कढई ठेवलेली आहे। कढई थोडी गरम झाल्यावर आपण यामध्ये बेसन घालून घेणार आहोत। साधारण अर्धी वाटी बेसन मी यामध्ये घातलेला आहे। बेसन आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। बेसनचा मस्त सुगंध सुटला पाहिजे इथपर्यंत आपल्याला बेसन हे भाजायचं आहे। लक्षात ठेवा, पण बेसन हे जळू द्यायचं नाही, नाहीतर तुमची भाजी ही कडवट लागेल। त्यामुळे बेसन भाजताना कंटिन्यू तुम्ही चमच्याच्या साहाय्याने हलवत राहा आणि खरपूस असं बेसन भाजून घ्या। अगदी 3-4 मिनिटात आपलं बेसन हे भाजल्या जातं। अशा पद्धतीने बेसन भाजून घेतल्याने भाजीची चवही खूप छान होते। बघा, आपलं बेसन हे भाजून झालं आहे। मी प्लेटमध्ये काढून घेतला आहे। त्याच कढईमध्ये साधारण 3.5 चमचे मी तेल घालून घेतलेलं आहे। आता आपण भाजीला फोडणी करून घेऊ। त्यासाठी मी जिरे, हिंग तसेच ठेचलेला लसूण यामध्ये घालून घेत आहे। हिंग तुम्ही भाजीमध्ये अवश्य घाला। हिंगाने आपल्या भाजीची चवही छान येते आणि लसूणही आपल्याला ठेचूनच घालायचा आहे, जेणेकरून लसणाची चव ही भाजीत उतरते आणि भाजी खायला टेस्टी लागते। लसूणही आपण 2 मिनिटं छान असा परतवून घेऊ। लसूण परतल्यानंतर लगेचच आपण यामध्ये कांदा घालून घेणार आहोत। एक कांदा या ठिकाणी मी घातलेला आहे। कांदाही आपल्याला रंग बदलोस्तर परतवून घ्यायचा आहे। 2-3 मिनिटात आपला कांदाही छान असा परतला जातो। आपला कांदा हा परतलेला आहे। आता आपण यामध्ये धना जिरा पावडर, हळद आणि लाल तिखट घालून घेऊ। या भाजीमध्ये आपल्याला जास्त कुठल्याही प्रकारचे मसाले वापरायची गरज पडत नाही। अगदी घरात अवेलेबल साहित्यात तुम्ही चमचमीत अशी भाजी बनवू शकता। तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मसाले आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेतले आहे। आता आपण यामध्ये भाजी घालून घेऊ। भाजी ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। हवं तर तुम्ही काड्या काढून टाकल्या तरीही चालेल आणि नाही काढल्या तरीही चालेल। भाजी आता आपण व्यवस्थित अशी मसाल्यात परतवून घेऊ। सुरुवातीला भाजी ही थोडी जास्त दिसते, पण नंतर ती 2-3 मिनिटांनंतर आपोआप कमी होऊन जाते। त्यानंतरच आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, जेणेकरून आपला मिठाचा अंदाज हा चुकणार नाही। अशा प्रकारे मी मिक्स करून घेतली आहे। आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि भाजी परत एकदा मिक्स करून घेऊ। भाजीला आपल्याला वरनं पाणी घालायची गरज पडत नाही। भाजीला आपोआपच पाणी सुटते, त्यामुळे तुम्ही वरनं पाणी घालू नका आणि 2-3 मिनिटं मस्त अशी भाजी झाकण ठेवून शिजवून घ्या। बघा, भाजीला किती पाणी सुटलेलं आहे। आपल्याला ह्याच पाण्यात भाजी ही शिजवून घ्यायची आहे, वरनं पाणी घालायची गरज नाही। अशा प्रकारे आपण झाकण ठेवून भाजी शिजवून घेतली आहे। आता आपण यामध्ये बेसन घालून घेणार आहोत। भाजी शिजल्यानंतरच आपल्याला बेसन घालायचं आहे। बेसनही आपण भाजून घेतलेला आहे, त्यामुळे आपल्याला ही भाजी शिजवायला जास्त टाईम लागत नाही। अशा प्रकारे तुम्ही बेसन घालून द्या आणि बेसनला 2 मिनिटं वाफ भरून घ्या। त्यानंतरच आपल्याला बेसन हे भाजीमध्ये मिक्स करायचं आहे। बघा, 2 मिनिटांनंतर मी झाकण काढत आहे। मस्त अशी वाफ भरलेली आहे। आता आपण चमच्याच्या साहाय्याने बेसन हे भाजीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। ही भाजी खायला खूप छान लागते आणि तसेच आपण दरवेळेस शेंगदाणे घालून किंवा बटाटा घालून भाजी बनवत असतो, पण कधी नवे वेगळी रेसिपी जर आपण ट्राय केली तर घरामध्ये सर्वांनाही आवडते आणि भाजी खायला मजा येते।
त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे भाजी ही नक्की करून बघा. खायलाही टेस्टी लागते आणि करायलाही खूप सोपी आहे. 2 मिनटं आपण झाकण ठेवून भाजीला वाफ भरून घेतलेली आहे आणि आपली भाजी ही तयार झालेली आहे. बघा किती कमी वेळेत तुमची चमचमीत अशी मेथीची भाजी ही तयार झालेली आहे. तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा. माझ्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन अशा रेसिपीज बघायला मिळतील. भाजी एकच, पण भाजी आपण वेगवेगळ्या प्रकारे बनवू शकतो. त्यामुळे आपल्याला त्या भाज्यांचा कंटाळाही येत नाही. बघा किती छान दिसत आहे ना. ही भाजी तुम्ही भाकरीसोबत नक्की ट्राय करा. बघा खायला ती खूपच छान लागते. तसेच ही भाजी तुम्ही टिफिनलाही देऊ शकता. लहान मुलंही ही भाजी आवडीने खातात. तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन अशा रेसिपीज बघायला मिळतील. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत.